बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर 6व्या दिवशी तुर्तास स्थगिती देण्यात आली. खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले. प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणस्थळी खासदार सुनील तटकरे यांनी भेट देत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. उच्च न्यायालयाचे आदेश, शासनाची भूमिका, पुनर्वसन कायदा, मोबदल्याचा मुद्दा तसेच 7/12 मूळ मालकाच्या नावे करण्याची मागणी या सर्व बाबींवर सखोल विचारविनिमय करण्यात आले. सुनील तटकरे यांनी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शुक्रवारी 6 मार्च रोजी मंत्रालयात जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, सिडको अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याची विनंती त्यांनी पुनर्वसन मंत्र्यांना केली. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास मी स्वतः शेतकऱ्यांसोबत उपोषणाला बसेल, असा ठाम इशाराही खासदार सुनील तटकरे यांनी दिला. बैठकीत 7/12 मूळ मालकाच्या नावे करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 13चा पुनर्वसन कायदा, त्यांना द्यायचा मोबदला, या साऱ्या बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली. त्या अनुषंगाने मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री नामदार मकरंदाबा पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला. त्यांना विनंती केली की 6 तारखेला या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक पुनर्वसन विभागाचे अधिकारी, महसूल आयुक्त, सिडकोचे MD, त्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी प्रांत या सर्वांसह प्रकल्पग्रस्त आणि उपोषणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक त्या ठिकाणी लावावी. लोकप्रतिनिधींसुद्धा स्थानिक त्या ठिकाणी बोलवावं आणि एकदा या प्रश्नाचा निकाल लावण्याच्या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती त्यांना मी केली. त्यांनी मला आश्वस्त केले की 6 तारखेला मी मीटिंग लावतो. त्याच्या अनुषंगाने लोकसभा सदस्य म्हणून या सर्वांना मी विस्तृतपणाने एक पत्र दिलं आहे. मंत्री महोदयांची चर्चा नमूद केली आणि 6 तारखेला बैठक आयोजित केल्याचं त्यांना पत्ररूपाने लिखित या ठिकाणी दिलं आहे. माझ्या विनंतीला मान देऊन या 5ही उपोषणग्रस्त शेतकरी बांधवांनी जे दीर्घकाळ याच्या साऱ्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनी उपोषण सोडलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फार मोठ्या प्रमाणावरती गेले 6 दिवस होळीचा पारंपरिक सण असतानासुद्धा प्रचंड प्रमाणावरती शेतकरी बांधव, भगिनी, तरुण युवा वर्ग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून या प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला त्यांनी पाठबळ त्या ठिकाणी दाखवलं. त्यांचे आभार मानतो. लोकसभा सदस्य म्हणून मी आश्वस्त करतो की या सगळ्या प्रश्नाची तड शेवटी चर्चेच्या द्वारे हा प्रश्न सुटत असतो. त्याच्यातून काय मार्ग काढा लागत असतो. हा जलसिंचन प्रकल्प नाही, तर सिडकोनी MMR रिजनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी सिडकोच्या फंडातून उभा करण्याचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा उद्देश आणि इतर प्रकल्पाचा उद्देश याच्यात मूलभूत फरक असल्यामुळेच शेतकऱ्यांना अधिक सुक्त माप कसं मिळेल, त्यांना पॅकेज कसं अधिक देता येईल, याच्यासाठी दीर्घकाळचा माझा प्रशासनातला अनुभव, या विभागाचा मंत्री म्हणून असलेला अनुभव, पालकमंत्री म्हणून असलेला अनुभव, या सर्व अनुभवाचा विचार करत त्याची ज्या प्रश्नाच्यासाठी माझ्याकडनं त्या ठिकाणी पाठपुरावा होणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्यामार्फत या सगळ्या उपोषणग्रस्त शेतकऱ्यांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांचा आभार मानतो. आपल्या रायगडचे खासदार तटकरे साहेब इथे आले आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचं मान राखून आज आम्ही हे उपोषण मागे घेतलेलं आहे. कारण गेल्या 16 वर्षापासून येथील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या प्रलंबित होत्या त्या मागण्या कशा सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या दालनामध्ये मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी बैठक घेऊन तुमचे प्रश्न सोडवले जातील. त्याच पद्धतीने ज्या काही उणिवा राहतील आणि जे प्रश्न माननीय मुख्यमंत्री यांच्या स्तरावर असतील ते प्रश्नसुद्धा त्यांना विचारून आणि सिडकोला सोबत घेऊन ते प्रश्न तुमचे सोडवले जातील, असं आश्वासन माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे. लेखी स्वरूपात हे आम्हाला आश्वासन त्यांनी दिले.